आज आपण पाहणार फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. बघा, याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं की मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. आता आपण पाहणार फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्यावर. यू नो दॅट फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज असतात. कलर असेल, ओडर असेल, टेस्ट असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, सोल्युबिलिटी असेल. तर ह्या सर्व प्रॉपर्टीज आता आपण बघणार इथरच्या. ऍक्च्युली याची पहिली प्रॉपर्टी काय आहे फिजिकल प्रॉपर्टी, तर बघा, लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर गॅसेस. लक्ष द्या, हे महत्वाचा पॉइंट आहे की लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर गॅसेस म्हणजे इथरचे जे लहान मेंबर आहेत ते कोण आहेत, गॅसेस आहेत. कोणते असतील ते, तर CH3O CH3 आणि CH3O C2H5. बघा, हे जे मेंबर्स आहेत हे लोअर मेंबर येतात. कोण आहे हा बघा बरं, डायमेथिल इथर आणि हा आहे इथिल मिथिल इथर. हे काय आहे, नाव दीज आर द लोअर मेंबर्स विच ॲज ए गॅसेस. हे गॅसेस आहेत. ओके, म्हणजे लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर गॅसेस. सेकंड पॉइंट. नंतर काय म्हणतो, याच्या व्यतिरिक्त, या दोघांच्या व्यतिरिक्त काय म्हणतो हा, द अदर लोअर मेंबर्स, या दोघांच्या व्यतिरिक्त बरं, अदर लोअर मेंबर्स आर व्होलॅटाइल लिक्विड and highly inflammable. लक्ष द्या, महत्वाचं आहे की जो इथर आहे, इथरचे आता जे अदर मेंबर्स आहेत हे दोन सोडून, कारण हे दोन तर गॅसेस आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही मेंबर असतील ते काय म्हणते, द अदर लोअर मेंबर्स आहेत इथरचे. द अदर लोअर मेंबर्स ऑफ इथर आर व्होलॅटाइल लिक्विड. व्होलॅटाइल म्हणजे काय, जे लगेच उडून जातात, ज्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा असेल, कमी असेल. बघा बरं, याचं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. C2H5O C2H5 that is diethyl ether. हा जो डायइथिल इथर आहे ना, किंवा इथॉक्सी इथेन तुम्ही म्हणू शकता याला, हा डायइथिल इथर काय माहिती का, व्होलॅटाइल लिक्विड आहे. व्होलॅटाइलचं मिनिंग काय, जो कमी टेम्परेचरवर लगेच काय होते, काय होतो, इव्हॉपरेट्स होतो, त्याला म्हणतात व्होलॅटाइल. आणि हा हायली इन्फ्लॅमेबल आहे. हायली इन्फ्लॅमेबल म्हणजे काय, की याला जर सपोज तुम्ही फायर किंवा फायरच्या प्रेझेन्स मध्ये किंवा एखाद्या जर याला आग जर लावत असाल तर हा लगेच पेटतो. लाईक दॅट ऑफ पेट्रोल. आपल्याला माहिती आहे पेट्रोल, आपण जे म्हणतो पेट्रोलला जर सपोज आग दिली ते लगेच भडकते, त्या टाईप मध्ये हा पण काय असतो माहिती आहे का, इथर हा पण कसा आहे, हायली इन्फ्लॅमेबल आहे. चला, हा आहे डायइथिल. ऍक्च्युली हा व्होलॅटाइल म्हणते, हा इझिली काय होते, इव्हॉपरेट होते. याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. नियर अबाउट बॉइलिंग पॉईंट किती असतो माहिती आहे का याचा बॉइलिंग पॉईंट आहे नियर अबाउट 308 केल्विन. म्हणजेच नियरली किती, नियर अबाउट 35 डिग्री सेल्सिअस. पहा, आपण जर डायइथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट म्हटलं आपण लोअर आहे, लो म्हणजे काय, हा व्होलॅटाइल आहे. म्हणजे कमी टेम्परेचरवर हा काय होते, इव्हॉपरेट होते. म्हणजे ज्यावेळेस इन्व्हायरमेंटल टेम्परेचर 35 डिग्री असेल किंवा 308 केल्विन मध्ये म्हणू शकता, त्यावेळेस लगेच काय होते, हा इव्हॉपरेट होते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा तुम्ही जर ओपन कंडिशन किंवा तसे ओपन कंडिशनला ठेवला तर हा काय होते, इव्हॉपरेट होते, उडून जाते, बिकॉज इट व्होलॅटाइल लिक्विड. कोण, डायइथिल इथर. नेक्स्ट पहा, थर्ड. हे कशाविषयी झालं बघा, हे झालं त्याच्या स्टेट्स विषयी. आणि स्टेट काय असते, फिजिकल प्रॉपर्टी असते. लोअर मेंबर्स आर गॅसेस आणि अदर लोअर मेंबर्स आर व्होलॅटाइल लिक्विड अँड हायली इन्फ्लॅमेबल. एक एक्झाम्पल लिहून दिलं, डायइथिल इथर. हा बघा व्होलॅटाइल आहे, याचा लो बॉइलिंग पॉईंट आहे. किती आहे बॉइलिंग पॉईंट याचा, हा बॉइलिंग पॉईंट आहे किती आहे, 308 केल्विन किंवा तुम्ही काय म्हणू शकता 35 डिग्री. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, हे झाली स्टेट. आपण आता आणखी याचा बॉइलिंग पॉईंट पाहू आपण. तर द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर increases by increasing molecular weight. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. असं लिहू. चला ठीक आहे. बघा, इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा वाढतो. कसा वाढेल, इथरचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो जेव्हा काय वाढेल, मॉलिक्युलर वेट वाढेल. आता सरळ सरळ एक सांगू तुम्हाला, इथरचे जसे जसे इथरचे हायर मेंबर्स येत जातील तसा तसा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होत जाईल, वाढत जाईल. म्हणून हा काय होतं, द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर इन्क्रीजेस बाय इन्क्रीजिंग मॉलिक्युलर वेट. आता मॉलिक्युलर वेट केव्हा वाढेल, जेव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम कसे असतील जास्त. जसं डायइथिल इथर पेक्षा कोणाचं असेल बघा, डायइथिल इथर किती मेंबर आहेत कार्बनचे, 2 आणि 2 4, त्याच्यापेक्षा 5 कार्बनचा जो असेल त्याचा काय असेल
हायर बॉइलिंग पॉईंट असेल. 6 कार्बन जर असतील तर आणखी हायर बॉइलिंग पॉईंट. कारण काय होईल, मॉलिक्युलर वेट वाढेल. मॉलिक्युलर वेट वाढलं तर बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. ओके, नेक्स्ट. हे झालं बॉइलिंग पॉईंट विषयी. नेक्स्ट पाहू आपण, बघा सोलिबिलिटी विषयी पाहू आता. सोलिबिलिटी आणि नेक्स्ट पाहायचं आपल्याला याच्या पोलॅरिटी विषयी. सोलिबिलिटी काय म्हणते किंवा पोलॅरिटी काय म्हणते ते इकडे लक्ष द्या. द इथर्स आर पोलर इन नेचर. हे पोलर असतात. आता पोलर म्हणजे माहिती तुम्हाला याचे चार्जेस डेव्हलप होतात, पण याची पोलॅरिटी आहे ना हे एकदम कमी असते. इट इज वीक पोलर. पोलर इन नेचर पण कशी असतात, वीक पोलर आहे. लक्षात ठेवा यांची पोलॅरिटी एकदम कमी आहे. बरं का बरं, तर यांची पोलॅरिटीची डिफिकल्टी अशी आहे की जर तुम्ही इथरचं जर स्ट्रक्चर पाहिलं, लक्षात ठेवा इथरचं स्ट्रक्चर ऍक्च्युली असं असते, आर ओ आणि इथं कोण, आर डॅश. हा आर आणि आर डॅश हा कोण आहे, ऑक्सिजन. आता आपण काय म्हणतो, हा जो आर आणि आर डॅश आहे याच्यामधला जो अँगल आहे ना, हा लक्षात ठेवा हा नियरली किती असतो माहितीये का, नियरली 110 डिग्री हा अँगल असतो. बघा आर आणि आर डॅश ऍक्च्युली जर तुम्ही इथरची जॉमेट्री पाहिली तर आर आणि आर डॅश आपल्याला असा वाटतो, हे पहा आर ओ आर. ओके, आणि आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, यांच्यामध्ये नियरली किती अँगल असेल असं वाटते आपल्याला, असं नाही ऍक्च्युली. किती अँगल असेल, 180. आणि तुम्हाला माहित आहे पोलॅरिटी केव्हा असेल, हा ऑक्सिजन काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे याच्याजवळची इलेक्ट्रॉन्स ओढेल. या आर पेक्षा अल्किल ग्रुपच्या हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा काय ओढेल, इलेक्ट्रॉन्स ओढेल. आणि तुम्हाला माहिती आहे अशा ठिकाणी सिंपल डायपोल मोमेंट ड्रॉ करत असताना किंवा आपण करत असताना काय करतो, ऍडिशन करतो. ठीक आहे, सिंपल ऍडिशन आहे कारण एका साईडनं ओढल्या जाते. पण यांची ऍडिशन काय होईल, कारण यांच्यामध्ये 180 असल्यामुळे यांची ऍडिशन परफेक्ट होईल. पण मी काय म्हटलं की इथर मध्ये जो अँगल आहे हा 180 नाहीच आहे. किती आहे, 110 डिग्री आहे. मग 110 डिग्री असेल तर यांची ऑफकोर्स ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन्स ओढेल. या आर जवळचे पण इलेक्ट्रॉन्स कोण ओढेल, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनवर कोणता आला, निगेटिव्ह चार्ज. पण इथं काय आहे, लोन पेअर आहे. ऍक्च्युली लोन पेअर अशी दाखवतात, म्हणजे हे या साईडला काय होतील, त्यांची इलेक्ट्रॉन्स काय होतील, या साईडला ओढल्या जातील. कारण ऑक्सिजन जवळची इलेक्ट्रॉन्स पेअर कोण ओढेल, लोन पेअर. जर तुम्ही डायपोल मोमेंट माहिती असेल तुम्हाला तर, आणि माहिती आहे आपण शिकलेलो आहोत ते, तर ऍक्च्युली काय होईल बघा, आर आणि आर डॅश जवळची इलेक्ट्रॉन्स कोणी ओढले, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन जवळचे कोणी ओढले, इकडे लोन पेअर असेल. लोन पेअर मी जरी इथे दाखवलं तरी ते असे असतात. लोन पेअर काय करते, इलेक्ट्रॉन्स डेन्सिटी स्वतःकडे ओढते. आता इथं पण काय होते माहिती आहे का, इथं ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कोणी ओढले, म्हणजे इथं काय झालं बघा बरं, ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन्स पेअर ओढले आणि ऑक्सिजन जवळचे पण कोणी ओढले, या लोन पेअरने इलेक्ट्रॉन्स ओढले. म्हणून हा कसा आहे, लेस पोलर आहे, वीक पोलर आहे. आणि याची जर तुम्ही पोलॅरिटी लक्षात ठेवा, याची जर तुम्ही पोलॅरिटी मेंटेन केली किंवा याची जर डायपोल मोमेंट काढली तुम्ही, तर याची डायपोल मोमेंट आहे 1.18 डी बाय डी. हा माहिती आहे तुम्हाला, म्हणजेच पावर डायपोल मोमेंट कमी आहे 1.18 डी बाय. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे सरळ सरळ तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, हे समजा तुमच्या नाही लक्षात राहिलं, तुम्ही बोर्डसाठी एवढं जरी लक्षात ठेवलं, द इथर्स आर पोलर इन नेचर. आणि पोलर असणारच आहे ना. ऑक्सिजन काय आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन अल्किल ग्रुप. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स कोण ओढेल, ऑक्सिजन. याच्यावर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. यांच्यावर कोणते चार्ज येतील, पॉझिटिव्ह. म्हणून हा काय आहे, पोलर इन नेचर. दॅट इज वीक पोलर फक्त. आणि डायपोल मोमेंट किती आहे, 1.18. ओके, हे झाले काय, त्याची पोलॅरिटी. आणखी बघू आपण, लक्षात ठेवा हे पॉईंट नोट डाऊन करायचे तुम्हाला महत्वाचे, 1 2 3 4 फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. नेक्स्ट पाहू आपण, नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी. 4 झाले होते, 5वा पॉईंट पाहू आपण, सोल्युबिलिटी. बघा हे जे इथर्स आहेत ना, इथर्स आर सोल्युबल इनटू द वॉटर. लक्षात ठेवा, जे लोअर मेंबर्स असतात, लोअर मेंबर ऑफ इथर्स आर सोल्युबल इन वॉटर. लक्षात ठेवा, तुमच्या हे लक्षात येते का, इथर्स हा ऑर्गॅनिक आहे, इथर हे ऑर्गॅनिक आहेत, वॉटर हे इनऑर्गॅनिक आहे, तरीही एकमेकांमध्ये सोल्युबल आहे. तर का बरं, लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू काय म्हटलं आपण, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आता ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग काय बरं, आपण अगोदरचीच केस पाहिली की इथर हा काय पोलर आहे, आणि तुम्हाला माहित आहे वॉटर हे काय आहे, पोलर आहे. आणि हे एकमेकांसोबत काय दाखवतात, हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यामुळे काय होईल की
वॉटरही पोलर आहे आणि इथरही पोलर आहे आणि हे नेचर यांचं एक असल्यामुळे हे एकमेकांमध्ये काय असतील, सोल्युबल असतील. इथर हा वॉटरमध्ये काय सोल्युबल आहे, लाईक दॅट ऑफ अल्कोहोल. ओके, चला पाहू कसं. आता इथर कसं असेल तर इथर या फॉर्म मध्ये असेल बघा, किंवा एक वॉटर घेऊ शकता तुम्ही, HOH. आता इथर कसा असेल किंवा हा असा घेऊ बघा, हा कोण आहे, हा वॉटर आहे आणि इथर या फॉर्म मध्ये लिहू OR आणि काय R'. हा कोण आहे, इथर. हा आहे वॉटर आणि हा आहे इथर. ठीक आहे, काय होईल बघा बरोबर. जर तुम्ही चार्जेस बघितले तर तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन कॅरिंग निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पॉझिटिव्ह. बरं, का बरं ऑक्सिजन इज ऑक्सिजन इज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज बिकॉज इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि वॉटर हे पोलर आहे, माहिती आहे आपल्याला, याची पोलॅरिटी पण चांगली राहते. इकडे बघा इथर वीक पोलर आहे पण पोलर असेल. का बरं, तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. यांच्यावर कोणते असतात, पॉझिटिव्ह चार्ज. का बरं, तर यांची इलेक्ट्रॉन्स कुठून घेते, ऑक्सिजन. आता बघा इथं पण पोलॅरिटी, इथं पण पोलर. मग आता काय होईल की ऑक्सिजन जो आहे इथर मधला ऑक्सिजनवर निगेटिव्ह, तर वॉटर मधला हायड्रोजनवर पॉझिटिव्ह. यांच्यामध्ये काय होईल, यांच्यामध्ये होईल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल, त्याच्याचमुळे काय होते, हे जे इथरचे मॉलिक्युल्स आहेत ते वॉटरमध्ये काय राहतात, सोल्युबल राहतात किंवा ते यांच्यामध्ये मिक्स्ड होतात किंवा तुम्ही म्हणता प्रॉपरली सोल्युबिलिटी तिथं मिळेल. हे कशामुळे पण हायड्रोजन बॉन्डिंग. बघा म्हणजे सरळ सरळ तुम्ही म्हणसाल वॉटर पण पोलर आहे, इथर पण पोलर आहे आणि यांची पोलॅरिटी एक असल्यामुळे किंवा पोलर, हे दोन्ही पोलर असल्यामुळे काय होईल, जरी हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक आहेत तरी हे काय सोल्युबल आहेत, लाईक दॅट ऑफ अल्कोहोल. ओके, सो लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ओके, नेक्स्ट तुम्ही असे म्हणू शकता इथरचे जसे जसे हायर मेंबर्स येतील तशी तशी सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. ते नंतरचा पार्ट आहे, पण हे लक्षात ठेवा लोअर मेंबर्स ऑफ इथर्स आर सोल्युबल इन टू द वॉटर. ओके, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हा एक पॉईंट. म्हणजे बघा इथं आपण बरेचसे पॉईंट पाहिले, तर ह्या तुम्हाला जनरल फिजिकल प्रॉपर्टीज माहिती असणे आवश्यक आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्टच्या प्रॉपर्टीज बघू आपण, त्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. आता केमिकल प्रॉपर्टीज इथरच्या कोणत्या आहेत किंवा कशा असतात हे आपण पाहू. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर मध्ये पहिली टेस्ट आहे किंवा पहिलं आहे लॅबोरेटरी टेस्ट. काय आहे, लॅबोरेटरी टेस्ट, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, इट इज डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन ether and हायड्रोकार्बन. बघा ऍक्च्युअल मध्ये काय आहे की ही लॅबोरेटरी टेस्ट आहे इथरची. लॅबोरेटरी टेस्ट म्हणा किंवा तुम्ही काय म्हणसाल डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन इथर अँड हायड्रोकार्बन. तुम्ही काय म्हणसाल की सर इथं इथर आणि हायड्रोकार्बन मध्ये डिस्टिंग्विश टेस्ट घेण्याचं काय रिझन आहे, तर रिझन हे आहे की इथर आणि हायड्रोकार्बन, लक्षात ठेवा हायड्रोकार्बन अल्केन म्हणू शकता तुम्ही किंवा जे आहे, तर जनरली हायड्रोकार्बन मध्ये जे अल्केन्स असतात तुम्ही डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन इथर आणि अल्केन पण म्हणू शकता. ऍक्च्युअली इथर आणि अल्केन किंवा हायड्रोकार्बन हे दोघेही आहेत लेस रिएक्टिव्ह आहेत. लक्षात ठेवा इथर हायड्रोकार्बन लेस रिएक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हे जनरली कोणासोबत लवकर रिॲक्ट होत नाहीत. आणि हे जर कोणासोबत रिॲक्ट होत नाहीत तर तुम्हाला जर एखाद्या याच्यामध्ये काय दिला हायड्रोकार्बन दिला एखादा आणि एकामध्ये जर इथर दिला, आता हायड्रोकार्बन हे कोणता लागेल तुम्हाला लिक्विड स्टेट मध्ये आणि इथर आपण कोणता घेऊ लिक्विड स्टेट मधला घेऊ. जर समजा तुम्हाला दोन्हीही लिक्विड स्टेट मध्ये दिले, सपोज आपण काय करू एक हायड्रोकार्बन घेऊ एक इथर घेऊ. बघा सपोज माझ्याकडे आहे हायड्रोकार्बन, नाव लिहून देतो, आहे एन हेक्सेन फॉर एक्झाम्पल. एन हेक्सेन आहे, तुम्हाला माहिती आहे कसं असेल CH3 CH2 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 CH3 एन हेक्सेन. नंतर आपल्याकडे घेऊ आपण एक घेऊ मिथिल एन पेंटिल इथर. लक्षात ठेवा हे दोघं आहेत आपल्याकडे एन हेक्सेन मिथिल एन पेंटिल इथर. बघा एन हेक्सेन आहे, एन हेक्सेन मध्ये कार्बन किती आहेत 6, तर मिथिल एन पेंटिल 5 रे 6, याच्यामध्ये 6 कार्बन, याच्यामध्ये आपण काय घेतले 6 कार्बन. दोघेही कसे असतात माहिती आहे का, हा इथर आहे हायड्रोकार्बन आहे, दोघेही लेस रिएक्टिव्ह आहे. आपण काय करू यांचं मोलर मास विषयी पाहू. जर तुम्ही यांचं मोलर मास पाहिलं ना तर याचं नियर अबाउट 100 येते, तर याचं मोलर मास नियर अबाउट 102 येते. मी नियरली सांगत आहे, किंवा 100 येते, याचं किती येते 102. जर सपोज तुम्ही यांचे बॉइलिंग पॉइंट पाहिले
लक्षात ठेवा, व्हेरी सिम्पल वन. यांचे जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट पाहिले ना, तर यांच्या आणि याच्या बॉइलिंग पॉईंट मध्ये दोघांच्या नियर अबाउट 10 डिग्रीचा किंवा 10 केलं 2 डिग्रीचा फक्त फरक येते. म्हणजेच तुम्ही जर म्हणसाल की हा जो आहे, हा सपोज हा एन हेक्झेन आहे, हा जर तुम्ही 381 घेतला तर हा 383 येईल. हा जर तुम्ही म्हटलं 381 आहे तर हा किती येईल? 383. म्हणजे नियरली काय म्हणून राहिलो, या दोघांच्या बॉइलिंग पॉईंट मध्येही कितीचा फरक येतो? फक्त 2चा येतो. म्हणजे याचा अर्थ काय, यांचं मोलर मास सेम येते नियरली, यांची रिएक्टिव्हिटी सेम येते आणि यांचा बॉइलिंग पॉईंटही नियरली कसा येतो? सेम येतो. मग जर हे तुम्हाला ओळखायचे असतील तर नेमकी कशी ओळखसाल? बॉइलिंग पॉईंट तर ओळखू शकणार नाही, कोणासोबत रिएक्शन लवकर दाखवत नाही, म्हणून ही टेस्ट आहे. कोणती? लॅबोरेटरी टेस्ट किंवा इट इज डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन इथर अँड हायड्रोकार्बन. ओके, बघा बरं ऍक्च्युली टेस्ट काय आहे. तर काय असते लक्षात ठेवा, मी काय म्हटलं की जनरली आपण इथर्स विषयी बोलू. इथर is not reacts with or ether does not reacts with, बघा कोणाकोणासोबत रिॲक्ट होते? डज नॉट रिॲक्ट विथ रिॲक्टिव्ह मेटल. हा रिॲक्टिव्ह मेटल सोबत रिॲक्ट होत नाही, किंवा आपण म्हणतो की नाही मॅक्झिमम जे असतात काही कंपाऊंड ते रिॲक्टिव्ह मेटल सोबत सोडियम असेल, पोटॅशियम असेल, यांच्यासोबत रिॲक्शन दाखवतात. पण आपण काय म्हटलं? इथर्स डज नॉट रिॲक्ट विथ रिॲक्टिव्ह मेटल्स. डायल्यूट ऍसिड लक्षात ठेवा, बेस. ओके, म्हणजे बरेच ते ऑक्सिडायझिंग एजंट, reducing agent, due to neutral in nature. काय म्हणतो हा? इथर डज नॉट रिॲक्ट विथ रिॲक्टिव्ह मेटल्स असेल, डायल्यूट ऍसिड्स असतील, बेस असेल, ऑक्सिडायझिंग एजंट असेल, रिड्युसिंग एजंट असेल, ड्यू टू न्यूट्रल इन नेचर. हा इथर आहे ना, हा न्यूट्रल सारखा ऍक्ट होते, म्हणून हा यांच्यासोबत रिॲक्शन दाखवत नाही. मग हा जर यांच्यासोबत रिॲक्शन दाखवत नाही तर हायड्रोकार्बन यांच्यासोबत रिॲक्शन दाखवत नाही, कारण दोन्ही कशा लेस रिॲक्टिव्ह आहेत. मग ऍक्च्युली आपण डिस्टिंग्विश कसं करणार? तर लक्षात ठेवा काय आहे, जर सपोज हे रिॲक्शन या एवढ्या सोबत जर रिॲक्शन दाखवत नाही, पण काय होते, जर तुम्ही इथर घेतला आणि इथरला जर तुम्ही H2SO4 सोबत जर रिॲक्ट करत असाल तर तो तुम्हाला काय देतो? रिॲक्शन देतो. कोण? H2SO4. कन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत तो रिॲक्शन देते. बघा, डायल्यूट ऍसिड सोबत देत नाही, पण कन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल, त्याच्यासोबत तो काय देतो? तुम्हाला रिॲक्शन देतो आणि काय तयार करते? लक्षात ठेवा, इथर reacts with concentrated acid to produce ऑक्झोनियम आयन. काय करतो हा? ऑक्झोनियम आयन किंवा त्याला म्हणतात ऑक्झोनियम सॉल्ट देतो. लक्षात ठेवा, ही महत्वाची रिएक्शन आहे. इथर रिॲक्ट्स विथ कन्सन्ट्रेटेड ऍसिड टू प्रोड्यूस ऑक्झोनियम सॉल्ट अँड दिस रिएक्शन नॉट गिवन बाय हायड्रोकार्बन. ही रिएक्शन हायड्रोकार्बन देत नाही. हायड्रोकार्बन डज नॉट रिॲक्ट विथ कन्सन्ट्रेटेड ऍसिड टू प्रोड्यूस ऑक्झोनियम सॉल्ट. म्हणून ही रिएक्शन फक्त कोण दाखवते? ही रिएक्शन फक्त कोण दाखवते? इथर दाखवते. ओके, कशी दाखवते बघा बरं रिएक्शन. आपण घेऊ इथर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे C2H5 C2H5. कोण आहे हा? आहे डाय इथिल इथर. नाव इट रिॲक्ट्स विथ H2SO4 किंवा HCl घेऊ आपण पहिले. नाव इट रिॲक्ट्स विथ HCl. कोणता असेल हा? इट इज कन्सन्ट्रेटेड HCl. काय रिॲक्शन होईल बघा. कन्सन्ट्रेटेड HCl घेतला तुम्ही, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि आपण म्हटलं की हा रिएक्शन दाखवते. ऍक्च्युली तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की डायइथिल इथर मध्ये जो ऑक्सिजन आहे याच्यावर काय 2 लोन पेअर आहे आणि हा जर लोन पेअर आहे तर हा काय म्हणून ऍक्च्युअली सांगा बरं. हा आहे, आठवत असेल तुम्हाला, हा कोण आहे? लेविस बेस. व्हॉट इज लेविस बेस? इट हॅविंग टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. जो इलेक्ट्रॉन पेअर देतो तो कोण आहे? लेविस बेस. किंवा तुम्ही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट म्हणू शकता, किंवा याला लॉरी ब्रॉन्स्टेड बेस पण म्हणू शकता तुम्ही. लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे काय? असा बेस की जो हायड्रोजन ऍक्सेप्ट करते. सरळच आहे ना. याला लेविस बेस. हा एक तर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल किंवा हायड्रोजन घेईल, त्याला तुम्ही लेविस बेस म्हणा किंवा काय म्हणू शकता? लॉरी बेस किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस पण म्हणू शकता. काय करेल, या ऑक्सिजनवर जे इलेक्ट्रॉन पेअर आहे ही काय करेल, या HCl च्या H वर अटॅक करेल आणि आपल्याला काय मिळेल बघा बरं. असं लिहून देतो, C2H5O हा कोणी C2H5, हाच C2H5O C2H5.
ऑक्सिजनवर किती लोन पेअर? ओके, एकच. एक तर कोणाला दिली? एच ला. आता याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. आता याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर याच्यासोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोण अटॅच होईल? सीएल निगेटिव्ह. कारण एच आज एच पॉझिटिव्ह जर निघून गेला तर सीएल वर कोणता चार्ज? सीएल निगेटिव्ह. ओके, हा कोण आहे? याचं नाव आहे डायइथिल ऑक्झोनियम क्लोराईड. लक्षात ठेवा, डायइथिल ऑक्झोनियम क्लोराईड. ऍक्च्युली हा सीएल निगेटिव्ह आणि हा ऑक्सिजन पॉझिटिव्ह यांच्यामध्ये काय असतं? जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, म्हणून हा असा लिहून दिला डायइथिल ऑक्झोनियम क्लोराईड. बरं, ही रिएक्शन अल्केन का नाही दाखवतात? तर अल्केन जर समजा तुम्ही म्हटलं CH4 आहे किंवा एखादा तुम्ही हायर घ्या, समजा आपण घेतला प्रोपेन CH3 CH2 CH3, तर हा रिएक्शन दाखवणारच नाही. याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअरच नाही कोणती की जो कोणाला अटॅक करेल? एच पॉझिटिव्ह आहे. म्हणून काय असते, अल्केन या रिएक्शन दाखवत नाही. मग कोण देते? इथर. का बरं देते? तर इथर काय ऍक्ट होते? लेविस बेस और लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होते. याचा ऑक्सिजन या एच वर अटॅक करेल आणि याच्यावर काय भेटेल? एच ऑक्सिजनवर काय भेटेल? पॉझिटिव्ह. याला काय म्हणतात? ऑक्झोनियम. आणि सीएल निगेटिव्ह, सो इट इज ऑक्झोनियम साल्ट. आणि हा ऑक्सिजन आहे, हा सीएल काय असतो? जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ही झाली रिएक्शन. ही रिएक्शन पण कोण दाखवते? फक्त इथर. हे कोणासोबत रिएक्ट झालं? यस, सीएल. जर सपोज तुम्ही हे रिएक्शन नोट डाऊन करायचे, बघा ही एक रिएक्शन झाली. कोण? इथर रिएक्ट्स विथ कन्सन्ट्रेटेड ऍसिड टू प्रोड्यूस ऑक्झोनियम साल्ट. कोणता ऑक्झोनियम साल्ट? डायइथिल ऑक्झोनियम क्लोराईड. चेंज करू आपण, ऍसिड चेंज करू. सपोज आपण H2SO4 घेतला तर ही एक रिएक्शन झाली. दुसरी रिएक्शन बी H2SO4 H2SO4. ओके, तुम्ही H2SO4 घ्या किंवा याला असं लिहू शकता HSO4H. म्हणजेच काय? H2SO4. ओके, काय होईल सांगा बरं? बरं, H2SO4 म्हणा किंवा HSO4H एकच मिनिंग आहे त्याचं. तर H2SO4 आहे. जर रिॲक्ट करत असाल तर काय होईल बघा बरं. याला वाटलं तर असं लिहून देतो, लगेच लक्षात येईल. H म्हणजे H2SO4. काय होईल? पुन्हा इथं पण हा पण कसा असेल? सल्फ्युरिक ऍसिड. कसा? कन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. व्हॉट्स हॅपन हियर? डायइथिल इथर रिएक्ट्स विथ सल्फ्युरिक ऍसिड. कसा? कन्सन्ट्रेटेड. काय होईल? ऑक्सिजनवर काय? दोन इलेक्ट्रॉन पेअर आहे, विच ऍक्ट्स ॲज अ लेविस बेस और लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. व्हॉट इज लेविस बेस? विच हॅविंग टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. आणि व्हॉट इज लॉरी ब्रॉन्स्टेड? विच हॅविंग टेंडन्सी टू ऍक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन घेणे म्हणा किंवा मग लोन पेअर देणे म्हणा, एकच आहे. हा लोन पेअर देईल कोणाला? इथं H ला लोन पेअर दिली किंवा इथं लोन पेअर दिली आणि H ला काय घेतलं? घेऊन घेतलं, म्हणजे लॉरी बेस. काय होईल बघा बरं? काय भेटेल आपल्याला? सेमच C2H5 C2H5O. आणि या ओनी कोणाला अटॅक केला? H वर. ठीक आहे, तर हा सेम मिळाला आपल्याला. आणि ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. पण या सीएल निगेटिव्हच्या ऐवजी कोण? इथं कोण आहे? HSO4. HSO4 काय? निगेटिव्ह. ओके, कारण हा निगेटिव्ह राहील ना. H ॲज अ H2SO4 मधला H ॲज अ H पॉझिटिव्ह गेला तर HSO4 वर चार्ज कोणता? निगेटिव्ह. याचं नाव काय? डायइथिल ऑक्झोनियम हायड्रोजन सल्फेट. हा साल्ट म्हणा तुम्ही, जर तुम्हाला नाही आलं तर लक्षात ठेवा ऑक्झोनियम साल्ट. सो डायइथिल ऑक्झोनियम हायड्रोजन सल्फेट. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही इथरला, डायइथिल इथर असेल किंवा इथर असेल तर त्याला तुम्ही कन्सन्ट्रेटेड कोणासोबत रिएक्ट करा? HCl किंवा H2SO4. तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह काय मिळतात? ऑक्झोनियम साल्ट. पहिल्या याच्यात मिळाला होता डायइथिल ऑक्झोनियम क्लोराईड, इथं मिळाला डायइथिल ऑक्झोनियम हायड्रोजन सल्फेट. ही रिएक्शन्स पण कोण देते? फक्त हे इथरच देते. म्हणून इट इज डिस्टिंग्विश स्टेज बिटवीन इथर अँड हायड्रोकार्बन. सो व्हेरी सिंपल वन. ओके, नेक्स्ट पाहू आपण. केमिकल रिएक्शन्स आहेतच. पहा सेकंड हो आपण बी रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ किंवा रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ अल्किल ग्रुप किंवा रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप घेऊ ब्रेकिंगच्या ऐवजी. ओके, चालेल. की इथर मधला जो अल्किल ग्रुप असेल, आपल्याला माहिती आहे ROR बॉन्ड आहे.
तर रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप, या रिएक्शन्स मध्ये आहे ना इथरचा अल्किल ग्रुप जो आहे तो काय करेल माहिती आहे का, इन्व्हॉल्व होईल. ते पाहू आपण. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप कसा इन्व्हॉल्व होतो किंवा अल्किल ग्रुपच्या रिएक्शन्स कशा होतात, तर हे पाहू आपण. बी, जसं तुम्हाला आठवत असेल तर आपण अल्कोहोल मध्ये पण अशा रिएक्शन्स पाहिल्या होत्या. तर इथर मध्ये काय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप, तर इथरचा अल्किल ग्रुप कसा रिएक्ट होते हे पाहू. इथं दोन रिएक्शन्स पाहणार आपण. पहिली रिएक्शन्स पाहू आपण कोणती, ऑक्सिडेशन. लक्षात ठेवा ही सिलेबसला आहे, तुमच्या बोर्डच्या सिलेबसला आहे. जे नेक्स्ट पाहू आपण क्लोरिनेशन, ती बोर्डच्या सिलेबसला नाही आहे पण नीट जेईला चालेल. पण इथे मी ऑक्सिडेशन सांगून देतो जे बोर्डला आहे. व्हॉट इज ऑक्सिडेशन, यू नो दॅट. व्हॉट इज ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऍक्च्युअली इथर रिएक्शन्स, इथरच्या तुम्हाला अल्किल ग्रुपने त्या इथरच्या तिथे इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. आणि आता ऑक्सिडेशन कसं होते, पहिले रिएक्शन सांगतो मग तुम्हाला सर्व डिटेल सांगतो. बघा ऑक्सिडेशन रिएक्शन आहे किंवा यालाच म्हणतात ऑक्सिडेशन किंवा तुम्ही म्हणता फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साइड. याला इथर पर ऑक्साइड तुम्ही इथं तयार करू शकता. फॉर्मेशन ऑफ पर ऑक्साइड रिएक्शन आहे. काय होते बघा, सपोज तुम्ही घेतला CH3, सिंपल आहे, CH3 CH, आपल्याला समजण्यासाठी असा लिहून देतात CH3 CHO CH2 CH3. हा कोण आहे, हा आहे डाय इथिल ईथर. Now diethyl ether reacts with oxygen, okay, air, in presence of sunlight किंवा UV लाईट म्हणू शकता तुम्ही. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और UV लाईट, सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. काय होते बघा, हा डायइथिल इथर हा एअर. ऍक्च्युअली जर तुम्ही इथरला या एअर सोबत जर जास्त एक्सपोज केलं किंवा तुम्ही सरळ सरळ असे म्हणू शकता इथर आहे ओपन एन्व्हायरमेंट मध्ये ठेवला आणि तो कोणासोबत आहे, एअर सोबत, काय त्याचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट आहे इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. तर काय होईल किंवा असे म्हटलं जाते हा इथर जर तुम्ही एक्सपोज केला किंवा या इथरला जर तुम्ही एअरच्या प्रेझेन्स मध्ये जर जास्त ठेवत असाल आणि जर लाईट पडत असेल, सनलाईट तिथं असेल, सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये होत असेल, तर इथं या इथरचा आहे ना ऑक्सिडेशन होऊन जाते आणि इथर अंडरगोज ऑक्सिडेशन. हाऊ इट इज, हा जो ऑक्सिजन आहे या अल्फा कार्बनच्या, लक्षात ठेवा कोणता कार्बन आहे, फंक्शनल ग्रुप आवडायचा अल्फा कार्बन, या अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन आहे ना, तर हा ऑक्सिजन इथं मधात काय होते, जाऊन बसतो आणि आपल्याला काय मिळते बघा, आपल्याला मिळतो पेरॉक्साइड CH3 CHO. बघ CHO आणि कोण OH, OH. बघा CH आणि या H च्या, CH आणि H च्या मधात कोण जाऊन बसला, ऑक्सिजन, बॉन्ड ऑक्सिजन आणि H, बाकी ऍज इट इज O CH2 CH3, इट इज ऍज इट इज. म्हणजे अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन आहे, या हायड्रोजनच्या मधात ऑक्सिजन काय झालं, जाऊन बसलेला आहे, तिथं काय झालं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झाली आणि याला काय म्हणतात, याला म्हणतात परऑक्साइड ऑफ डायइथिल ईथर. लक्ष द्या, ऍक्च्युली परऑक्साइड असा असतो HOOH, हा कोण आहे, हा हायड्रोजन परऑक्साइड आहे. जर मी इथं Na लिहिला तर हा कोण होईल, सोडियम परऑक्साइड होईल. हा परऑक्साइड आहे. या परऑक्साइड मध्ये इथं काय HOO, इथं बघा HOO, पण या H ऐवजी इथं कोण आहे, या इथं कोण आहे, डायइथिल आहे, म्हणजे याला काय म्हणतात, परऑक्साइड ऑफ डायइथिल ईथर. ओके, व्हेरी सिंपल रिएक्शन. ऍक्च्युली परऑक्साइड ऑफ डायइथिल ईथर हा ऍक्च्युली तयार कसा होते तर तुम्हाला माहिती आहे, रिएक्शन कोणत्या प्रेझेन्स मध्ये होणार आली, सनलाइट, आणि सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत असेल तर जनरली याचं मेकॅनिझम कोणतं असेल. ओके, याचं मेकॅनिझम तुम्हाला माहितीच आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणता, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, इझी होईल बघा, डायरेक्टली सांगून देतो. मेकॅनिझम नाही या सिलेबसला पण सांगून देतो. इथं काय असेल, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ओके, काय मी सांगा बरं, सरळ सरळ आहे ना. जर तुम्ही सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन करून राहिले किंवा UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन करून राहिले, सनलाइट घ्या किंवा UV लाईट घ्या, काय होईल, परऑक्साइड, तुम्हाला माहित आहे परऑक्साइड, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन होईल तर तिथं काय होतं, तिथं फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल म्हणजे काय, होमोलिटिक फिशन. होमोलिटिक फिशन म्हणजे इथं होमोलिटिक फिशन, एक हा डबल बॉन्ड आहे, याच्यातला एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर आला, याचा एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर आला. या हायड्रोजन मध्ये पण काय होईल, होमोलिटिक फिशन. आणि एरो कोणते असतात, फिश हुक एरो. बरं, नेक्स्ट काय होईल, आता बघा काय होते, सरळ आहे, या ऑक्सिजनवरचा जो रॅडिकल आहे बघा, आता बघा या ऑक्सिजनवर रॅडिकल आहे, या कार्बनवर पण रॅडिकल आहे. हा ऑक्सिजनचा रॅडिकल काय करेल, या कार्बनवर अटॅक करेल, झाला अटॅक. आता हा ऑक्सिजननी या CH वर अटॅक केला, रॅडिकल, हा रॅडिकल आणि याचा रॅडिकल काय तयार करेल, बॉन्ड. ऍट द सेम टाइम या ऑक्सिजनचा रॅडिकल आणि हा हायड्रोजन काय तयार करेल, बॉन्ड. बरं, काय भेटेल सांगा बरं, स्ट्रक्चर बघा,
CH3 CH बघा इथे तर रॅडिकल तयार झाला होता, याचा CH चा रॅडिकल आणि हा O रॅडिकल यांनी काय तयार केला बॉन्ड. ओके, हा O आणि हा O डबल बॉन्डचं काय कन्वर्शन झालं सिंगल बॉन्ड. आणि या ऑक्सिजनचा रॅडिकल आणि या हायड्रोजनचा रॅडिकल काय तयार केला बॉन्ड झालं. आणि ऍज इट इज बाकी कोण O CH2 CH3 मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला दॅट इज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आणि पण इथं ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम झालं ठीक आहे मान्य आपल्याला मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम. पण इथं काय झालं डायइथिल इथरला जर तुम्ही एअरच्या प्रेझेन्स मध्ये जर एक्सपोज केलं तर तुम्हाला काय मिळते परऑक्साईड ऑफ डायइथिल इथर. आणि हा परऑक्साईड आहे ना लक्षात ठेवा इट इज हायली एक्सप्लोजिव्ह इन नेचर. हा हायली एक्सप्लोजिव्ह असतो किंवा तुम्ही याला म्हणू शकता हा पॉइझनस असते किंवा हायली एक्सप्लोजिव्ह असते. म्हणून डायइथिल इथरला जर एअरच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं आणि सनलाईट जर असेल आणि तिथं जर हा परऑक्साईड तयार होत असेल तर इट इज हायली इनटाइमेबल किंवा तुम्ही म्हणता हायली एक्सप्लोजिव्ह रिएक्शन दाखवतो हा कोण परऑक्साईड. सो इट इज समवॉट डेंजरस. पण ही डेंजरस रिएक्शन आहे म्हणजे तुम्ही इथरला एअरच्या प्रेझेन्स मध्ये डायरेक्ट ठेवू नये. जर ठेवलं आणि सनलाईट असेल तर काय तयार होते परऑक्साईड ऑफ डायइथिल इथर. आणि तो कसा असतो समवॉट एक्सप्लोजिव्ह इन नेचर असतो. इट इज ऑक्सिडेशन. आणि हे काय त्याचं मेकॅनिझम. आणि याच्यामध्ये बघा इथर मधला कोणता ग्रुपनी भाग घेतला अल्किल ग्रुपनी भाग घेतलेला आहे. सो रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप. रिएक्शनचं स्टेटमेंट कसं लिहिसाल वेन डायइथिल इथर undergoes oxidation in presence of sunlight to gives peroxide of diethyl ether. आणि हे त्याचं मेकॅनिझम पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. ही रिएक्शन लिहायची त्याचं काय लिहायचं मेकॅनिझम आणि हे सांगायचं इट इज समवॉट किंवा इट इज एक्सप्लोजिव्ह इन नेचर. ओके सो इट इज इम्पॉर्टंट. हे झालं ऑक्सिडेशन. नेक्स्ट म्हटलं होतं मी तुम्हाला सेकंड रिएक्शन सिलेबसला नाहीये पण सांगतो. सेकंड आहे बी किंवा सेकंड रोमन 2 याच्यामध्ये क्लोरिनेशन. तुम्ही क्लोरिनेशन पण करू शकता. ऍक्च्युली बोर्डच्या सिलेबसला नाहीये पण तरी क्लोरिनेशन कसं करणार बघा आपण सेमच आहे CH3 CHH O CH2 CH3. Now it reacts with chlorine. This reaction takes place in presence of dark. लक्षात ठेवा ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये नाही होत, ही तुम्हाला डार्कच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करावी लागेल. आणि डार्क म्हणजे काय विदाउट सनलाईट म्हणू शकता तुम्ही. तर डार्क मध्ये रिएक्शन्स करायचे तुम्हाला काय होईल बघा बरं इथं सिंपल रिएक्शन्स होईल. इथं पण हा जो आहे इथं बघा कोणता आहे हा अल्फा कार्बन. अल्फा कार्बनचा हायड्रोजन आणि हा क्लोरीन काय होते निघून जाते. आणि हा जर निघून जात असेल तर आपल्याला काय मिळेल बरं हाच का बरं निघून जातो हा काय निघून जातो लक्षात ठेवा ना. या कार्बन जवळचे इलेक्ट्रॉन्स कोणी ओढले ऑक्सिजनने. याच्यावर कोणता चार्ज झाला पॉझिटिव्ह. याच्यावर पॉझिटिव्ह तर हा पण कोणाकडे तरी इलेक्ट्रॉन्स घेण्याचा प्रयत्न करेल तो कोण अल्फा हायड्रोजन. याच्याकडे इलेक्ट्रॉन्स घेईल हा आज H पॉझिटिव्ह किंवा H म्हणून निघून जाणे प्रिफर करते. सो इट इज रिएक्टिव्ह हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन इज रिएक्टिव्ह वन. H आणि Cl निघून गेला आपल्याला काय मिळालं CH3 CH. इथं कोण आला Cl बाकी सेम प्लस कोण Cl. बघा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन निघून गेला आणि इथं हा H आणि हा Cl निघून गेला. इथं कोण आला Cl. हा कोण होता डाय इथिल इथर. हा कोण आहे क्लोरीन. दिस रिएक्शन ओनली टेक्स प्लेस इन डार्क कंडिशन. आपल्याला काय मिळालं याचं नाव काय हा आहे अल्फा क्लोरो डायइथिल इथर. बघा अल्फा क्लोरो का बरं म्हटलं असेल याला तर ऑक्सिजनच्या कार्बनला अटॅक आहे तो कोणता आहे अल्फा कार्बन. सो इट इज अल्फा क्लोरो डायइथिल इथर. सो व्हेरी सिंपल. मी काय म्हणतो जर सपोज तुम्ही क्लोरिनेशन केलं आणि क्लोरिनेशन करत असताना सपोज ही एक रिएक्शन झाली तुम्ही आणखी काय करू शकता माहितीये का CH3 CH बघा आणि H O CH H आणि CH3 हा पण कोण आहे डायइथिल इथर. आणि आपण काय करू माहिती का क्लोरीनचे समजा तुम्ही 2 मॉलिक्यूल घेतले किंवा जास्त क्लोरीन घेतला थोडाफार आणि ही रिएक्शन्स कशाच्या प्रेझेन्स मध्ये केली डार्क थोडासा जास्त घेतला याच्या कम्पेअर मध्ये इथे 1 मोल घेतला इथं 2 मोल घेतले काय होईल बघा बरं आता काय निघून जाईल पुन्हा सेम. काय निघून गेला H टॉइस Cl. काय निघाला टॉइस Cl. आपल्याला काय मिळेल CH3 CH Cl O CH Cl इथं कोण CH3 प्लस काय निघून जाईल टॉइस Cl. सिंपल आहे. कोण निघाला अल्फा अल्फा काय हा अल्फा अल्फा 2 आहेत ना 2 ठिकाणी आहे अल्फा आणि हा पण अल्फा. सो अल्फा अल्फा डायक्लोरो ते सेमच अल्फा अल्फा डायक्लोरो डायइथिल इथर.
व्हेरी सिम्पल वन. म्हणजे निघून काय चाललंय माहिती आहे का, अल्फा जे आहेत ना ते अल्फा निघून जात आहेत, लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल वन. म्हणजे तुम्ही काय करता, जर डायइथिल इथर घेतला, जर लिमिटेड क्लोरीन घेतला तर तुम्हाला अल्फा क्लोरो डायइथिल इथर मिळेल. जर सपोज तुम्ही डायइथिल इथरच घेतला पण थोडासा क्लोरीन जो आहे हा थोडासा जास्त घेतला तर तुम्हाला काय मिळालं, अल्फा अल्फा डायक्लोरो डायइथिल इथर. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर हा क्लोरीन एक्सेस मध्ये घेतला ना, जर तुम्ही एक्सेस मध्ये घेतला तर इथे तुम्हाला माहिती आहे क्लोरिनेशन प्रोसेस आहे. आणि क्लोरिनेशन प्रोसेस जशी अल्केनची होते की जे मधात स्टॉप होत नाही, आठवते तुम्हाला हॅलोजन डेव्हलप ऑफ अल्केन मध्ये आपण पाहिलं क्लोरिनेशन ऑफ अल्केन जी मधात स्टॉप होत नाही तशीच रिएक्शन होते. जर हा एक्सेस घेतला ना तर हा एक्सेस घेतल्याबरोबर हा काय करतो, या इथरचे जेवढे हायड्रोजन आहेत ते सर्व काढून टाकतो आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह काय मिळते, क्लोरो इथर्स मिळतात. क्लोरो इथर्स, रिस्पेक्टिव्ह क्लोरो इथर्स तुम्हाला मिळू शकतात जर हा एक्सेस घेतला तर. एक्सेस घेतला तर काय होईल, पुन्हा रिपीट एक्सेस घेतला तर हा सर्व हायड्रोजन काय करू शकतो, काढू शकतो. पण ही सिलेबसला नसल्यामुळे आपण काही जास्त याला जास्त डिटेल मध्ये नाही जाणार. पण तरी लक्षात ठेवा, डायइथिल इथर रिएक्ट्स विथ क्लोरीन गॅस टू गिव्स अल्फा क्लोरो डायइथिल इथर. If you are to taking somewhat excess amount of chlorine, then diethyl ether reacts with chlorine in dark condition to gives alpha alpha dichloro diethyl ether. So these are the reactions. या रिएक्शन मध्ये काय इन्व्हॉल्वमेंट झालेला आहे, अल्किल ग्रुप. ओके.